हिंदी सक्ती विरोधानंतर शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार करत असल्याची माहिती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता। हिंदी भाषेवरून भाजप मनसेत बॅनरबाजी, भाजपच्या बॅनरला मनसेचं प्रत्युत्तर। हिंदी ही भाजपची भक्ती नाही तर सक्ती, मनसेचा बॅनर। काल भाजपकडूनही भाषेची सक्ती नाही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावण्यात होते। भाजपच्या हिंदी बॅनरला मनसेचं मराठीतून उत्तर। मानखुर्दमध्ये मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकरांनी हिंदी सक्तीला विरोध करणारे बॅनर लावले। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, लक्षात ठेवा। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। मत्स्य व्यवसायासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती। वक्फ कायद्याबाबत आज भाजपची कार्यशाळा। भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल। अरवारे क्लब इथं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार। शिक्षकांच्या ड्रेस कोडच्या निर्णयावर सामनातून टीका। शिक्षकांना गणवेश मिळणार असेल तर मंत्र्यांनाही गणवेश द्यायला हरकत नाही। यावेळेस मोदींच्या ड्रेस कोडवरही टीका। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपत प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। प्रतिपालिका सभागृह या कार्यक्रमासाठी मनसेचे आदित्य ठाकरेंना निमंत्रण। त्याप्रमाणेच भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रणाचा पत्र। 26 एप्रिलला मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार। युतीच्या गोष्टी दोन्ही भावांमधल्या दोघं एकत्र येत असतील तर आनंदच। महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावं ही तमाम मराठी माणसांची इच्छा। शिवसेना आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। राज ठाकरेंनी मांजरेकरांना दिलेली मुलाखत 1.5 महिन्यांपूर्वीची। मंत्री उदय सामंत यांची माहिती। शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्तींवर राज ठाकरे तडजोड करतील असं वाटत नसल्याची उदय सामंत यांची प्रतिक्रिया। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।